या सोमवार मी पण येईन हलग्याला भेटायला. आत्ता या क्षणापासून ही केस भूषण शेरेकरची. पण ही मुलगी कोण आहे? हिला पाहिलंय मी. हे सगळं काय हे आतापर्यंत मला कळत नव्हतं मॅडम, पण आता काही गोष्टी कळायला लागल्या. सर काय नॉक करून यायची काही पद्धत आहे की नाही? आधीच्या सिनियरनी शिकवलं नाही तुला? नाही तसं नाही सर, पण ते नॉक करून नेण्यासारखं त्या काही करायच्याच नाहीत. आणि मी स्वतःहून नाही आलो सर, तुम्ही बोलवलं म्हणून आलो. मी बोलवलंय तुला? हो सर. चल बस बस बस. बघ आत्ताच्या आत्ता त्या श्रमसाफल्य सोसायटीत जायचं. अजित मिरजकर, नीता मिरजकर, वैभवी मिरजकर आणि विराज मिरजकर सगळ्यांना गाडीत टाकून घेऊन यायचं. निळी गाडी घेऊन जा. गुन्हेगारांना आणतो ना आपण तसं आणायचं. प्रेशर बनेल जरा. पण का सर? का म्हणजे भोसले इतके दिवस ज्या झाडाच्या अवतीभोवती तू चोर चोर म्हणून ओरडतोयस ना, त्या झाडाच्या फांदीवरच चोर बसलेला आहे, ते तुला कळत नाही. ते मिरजकरांच्या बाबतीत जे घडलंय ना, ते त्यांच्या सोसायटीतल्या कुठल्या तरी माणसाने केलंय, कळतं का? करेक्ट आहे सर. पण तुम्हाला आठवतंय का, मी तेव्हा सगळ्यांना जमा केलं होतं, गोळा करून सगळ्यांची मी चौकशी केली होती. पण काय सर, त्यावेळी तुम्हीच मला त्यांची माफी मागायला लावली. हो, माफी का मागायला लावली? कारण तिथली माणसं गाफील राहायला पाहिजे म्हणून. का का पण का सर? का विचारतोयस? तुला मॉन्टेसरीत पाठवलं होतं मी. अरे माणसं गाफील राहिली म्हणून त्यातल्या 4 चौघांनी मला मोकळेपणाने येऊन सगळं सांगितलं. तुला माहिती आहे, या सोसायटीतल्या मिरजकर फॅमिलीजमध्ये प्रचंड ताण आहे, प्रचंड राडा आहे त्यांचा. हे अभय आणि श्रद्धा मिरजकर आणि अजित आणि नीता मिरजकर यांच्यात पटत नाही, फार भांडण आहे त्यांच्यात, विस्तव सुद्धा जात नाही त्यांच्यातून. नाही सर, पण हे सगळं स्वातंत्र्यपूर्व काळात सर. आता गोष्टी बदलल्यात ना सर. आता गोष्टी बदलल्यात. अरे भोसले ते फक्त मीडियाला आणि पोलिसांना दाखवायला आहे, प्रत्यक्षात एकमेकांचं तोंड बघत नाही ते, माहिती तुला? त्या मिरजकर फॅमिलीच्या शेजाऱ्यांकडून मला बरंच काही कळलंय. मला तर हे सुद्धा कळलंय की अजितच्या मुलीचं लग्न सावनी मिरजकर प्रकरणामुळे मोडलंय. अजून काय मोटिवेशन हवंय आपल्याला हे सगळं करण्यासाठी? आणि कुठल्याही आई बापाला राग येण्यासाठी अजून कोणतं कारण हवं असतं? बरोबर आहे सर, पण आता ते लग्न मोडल्यानंतर पण हे 4-5 वेळा भेटले ना एकमेकाला. तुला काय म्हणायचं, माझ्याकडची इन्फॉर्मेशन चुकीची आहे? अरे मी स्वतः त्यांच्या शेजारी पाजारी वॉचमनकडे जाऊन चौकशी केली आहे. नाही नाही सर, तुम्ही गैरसमज करून घेताय सर. तुमची इन्फॉर्मेशन चुकीची असूच शकत नाही, फक्त जरा जुनी आहे. आता सिंपल आहे, विषय असा आहे की विराजवर मला दाट संशय आहे. का सर? तुम्हाला प्रश्न का विचारतोयस का म्हणून? तू काम कर दिलेलं. बघ, डिपार्टमेंटचं डोकं मी आहे, हात तू आहेस. डोकं ऑर्डर देतं, हात फॉलो करतात. सो सिंपल. अजित, नीता, वैभवी, विराज सगळ्यांना घेऊन यायचं. काकू, मी आईला औषधं दिल्यानंतर तुम्हाला चहा देते. अगं मला काही घाई नाही. काय झालं? ऑल ओके? काका कुठे गेलेत तुझे? कुठे गेलेत म्हणजे? अगं सकाळपासून घरात नाही येत. अहो, मग बाहेर पेपर वाचत असतील. नाही ग, बघितलं मी, नाही दिसले. अहो, चालायला गेले असतील पुढपर्यंत. एकट्यानं कशाला जायचं ना? माहिती आहे ना, जीवाला धोका आहे ते. कठीण आहे या माणसाचं. मी फोन करून बघते. तुम्ही 1 मिनिट धरता काय? हो दे. असतील इथेच. श्रद्धा, आधी काढून टाक माझ्या नजरेसमोरून. शांत हो. मला नकोय काही. हो श्रद्धा, हो शांत. कशाला घाबरणार आहेस राणी? आता बाजूला केलंय मी, पण नंतर खायचंय. मला नकोय खायला. मला नाही, मला ना ते सतत डोळ्यासमोर येतं. आय नो मला पण खावं लागणार. प्लीज. बाबा तुम्ही? ते आपल्या घरातलं ते ऐकण्याचं डिव्हाइस काढलं ना,
अरे मग मला घरी का नाही परत बोलवत तुम्ही? कारण अजून रिस्क आहे बाबा. अरे रिस्क कुठे नाहीये. अरे मी नॉर्मल चालत असताना माझा ऍक्सिडेंट होऊ शकतो ना. नका ना बोलू. पाणी. तुम्ही शांत व्हा, शांत व्हा, हळू. नाही नाही, मला सांगा काही काय चाललंय माझ्या घरात, काय चाललंय? रोज टीव्हीवर मी बातम्या पाहतो, पेपरमध्ये बातम्या वाचतो, मला कशाचा अर्थ कळत नाहीये. आम्ही तिथे चारूकडे पाहुणचार झोडपतोय आणि तुम्ही इथे प्रत्येक वेळेला संकटाला तोंड देताय. काल त्या चारूला तुमच्यापैकी कोणाशी तरी बोलताना ऐकलंय मी. काय आहे सांग ना, काय आहे? काही नाही हो बाबा, काही घडलेलंच नाहीये. साऊ मिळेपर्यंत हे सगळं असं चालणार नाही का? साऊ मिळेपर्यंत आम्ही घराच्या बाहेर राहायचं? नाही नाही, मी इथे या घरात राहणार. जे काय व्हायचं असेल ते सगळ्यांचं एकत्र होऊ दे. अरे तुमचं उद्या काय झालं बरं वाईट तर आम्ही काय हा सोहळा लांबून बघायचा? पुढचं सगळं आयुष्यात भीषण असणार आहे. नाही नाही, मी कुठेही जाणार नाही. मी इथे तुमच्या सोबत राहतो. बाबा मानसिक आधाराची गरज फक्त आम्हालाच नाहीये, तुम्हालाही आहे. आणि आम्ही तुमचे आई वडील आहोत म्हणून तुम्हाला मानसिक आधार देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्हाला ते पार पाडू दे ना. हा बाई, मला खरं सांग काय चाललंय इथे, काय चाललंय आणि तपास कुठपर्यंत आलाय? हा बाई, खरं सांग ना. सांगतो. चालेल सर, मी घेऊन येतो. फक्त एक जरा इन्फॉर्मेशन द्यायची होती सर, म्हणजे विथ युअर परमिशन. बोल. सर काय ना, तो जो विराज आहे ना, विराज तो आहे 8वीचा पोरगा, म्हणजे एक 12-13 वर्षाचा पोरगा. आता त्या फॅमिलीला मी पर्सनली ओळखतो ना, तर त्या पोराच्या डोक्यात एवढा सगळा गुन्हे करण्याची अक्कल आहे असं मला नाही वाटत सर. म्हणजे असं मला वाटत नाही, पण बिंग सिनियर तुम्हाला तो अगदीच क्रिमिनल माइंडेड वगैरे वाटूच शकतो सर, आणि त्यात काहीच चुकीचं नाहीये. त्यामुळे आपण एक काम करूया, त्याला घेऊन येऊ आणि त्याची कसून. एक मिनिट. वैभवीपेक्षा घरात मोठं कोण आहे वया? खूप आहेत सर. श्रद्धा मिरजकर, अभय मिरजकर. मुलांपैकी कोण आहे तेच? वैभवी. वैभवी मोठी, तो विराज धाकटा. परीक्षा बघत होतो तुझी. तू बघायचं होतं की तू खरंच सांगाम्याचा आहेस की कामाचा आहेस म्हणून. विराज 12-13 वर्षांचा आहे ना, त्याला आणून काय करणार? नॉट ॲट होम खेळणार त्याच्याशी. त्याला नको आणूस, बाकीच्यांना घेऊन ये जा. नक्की? हो. ओके सर. खरं म्हणजे मला परत जायचं नाही. बाबा, मला तुमची काळजी कळते, पण तुम्ही असे अचानक लहान मुलासारखे निघून आलात, कसं चालेल सांगा? आपलं टेन्शन कमी करायचंय, वाढवायचं नाही. तू आम्हाला परत कधी बोलवणार आहे? लवकरात लवकर, प्रॉमिस. आईला सांगा, मी फोनवरती बोलतो तिच्याशी. सुनो, वो नाशिक के टोल का पैसा पंच किया है. एक मिनिट, हे नाशिकचं काय? अजून आपल्यावरचा धोका टळलेला नाहीये, सांगितलं ना मगाशी तुम्हाला मी. सो मागच्या वेळेस जसं केलं तसंच करूया. काळजी घ्या तुम्ही. चिंटू ना तावा तावाने कोणाशी बोलते? क्या आवाज है? नहीं कुछ नहीं, चलो. घाबरू नका सर, जे काही विचारतील त्याचं व्यवस्थित उत्तर द्या. मी इथेच आहे सर. तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की तुम्हाला असं इथे उचलून का आणलंय. काय वाटतं हो तुम्हाला? आम्हाला गंडवणं खूप सोपं वाटतं का? काय हा जो काही प्रकार घडलाय ना, त्या प्रकारामागे तुमच्यापैकीच कोणीतरी आहे. मला पटापट नावं हवी आहेत आता, पटापट. कोण आहे? नीता मिरजकर, अजित मिरजकर,
कोण आहे तुमच्यापैकी का तिघही एकमेकांना मदत करून सगळं घडून आणताय? बोला लवकर, वन बाय वन. नीता मिरजकर, बोला लवकर. नाही साहेब आम्ही नव्हतो. काही काय म्हणताय तुम्ही? नाही. हा चला मग मी म्हणेन की मग अजित मिरजकर ह्या प्रकरणामागे. बोला आता. कसं शक्य आहे? अहो सख्खे भाऊ आहेत दोघे. दोन सख्या भावांमध्ये किती प्रेम आहे मला चांगलंच माहिती. बोला अजित मिरजकर लवकर, कम ऑन. दादा आणि वहिनी. काय दादा वहिनी काय? दादा वहिनी काय? सर आमचं खरंच त्यांच्यावर खूप प्रेम आहे सर. खूप प्रेम आहे हं? तुमच्या या नाटकाला एखादा ऐरा गैरा पोलीस वाढला असेल, माझ्यासारखा हुशार माणूस नाही वाढणार. काय बोलतात आई बाबा, काय बोलतात काकांविषयी घरी? भोसले, हो मॅडम एक मिनिट, तुम्ही कोण आत कसा आलात तुम्ही? मी श्रद्धा मिरजकर. हो श्रद्धा मॅडम प्लीज तुम्ही जरा बाहेर थांबा, इंट्रोगेशन सुरू आहे. माझ्या कुटुंबातली माणसं आहेत ही. यांनी काही केलेलं नाहीये. अहो तुम्ही ओळखता ना त्यांना? सांगा ना मग यांना. आता हे काय नवीन केलंय? भोसले मॅडमला बाहेर घेऊन जा. मॅडम चला. बाहेर घेऊन जा. मॅडम या ना, प्लीज 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 मॅडम. मॅडम प्लीज या. मुरुड यांचं लेखी स्टेटमेंट घ्यायचं, रजिस्टर घेऊन ये लवकर. लेखी स्टेटमेंट का? आम्ही काय केलं साहेब? आम्ही काहीच नाही केलं. कळेल कोणी काय केलंय. नीता मॅडम प्लीज प्लीज शांत व्हा प्लीज. तुम्हाला माहिती आहे ना? हो. अरे देवा साहेब आम्ही काहीच केलं नाहीये. शांत राहा, काही होणार नाहीये. जे आहे ते स्पष्ट बोलायचंय आणि मला स्टेटमेंट हवंय पास. काय मूर्खपणा चाललाय? माहितीये मला, आता तुम्ही बाहेर या. अहो कोणाचं ऐकतच नाहीयेत ते. हो माझ्या हातात काही गोष्टी नाही आहेत मॅडम, त्यांना ते काही करणार नाही, ही जबाबदारी माझी. तुम्ही ते बाहेर उभे राहा, मला आज जाऊ द्या. ऐका अहो पण चला बोला लवकर लवकर बोला. नीता मॅडम बोलावं लागेल तुम्हाला. साहेब आम्ही काहीच केलं नाही हो. नाही हे नाही ऐकायचंय मला. बोलायचं म्हणजे खरं बोलायचं, जे घडलं ते बोलायचं. का करताय हे सगळं? कशासाठी करताय? काय पाहिजे तुम्हाला? काय हवं होतं? मिरजकरांची प्रॉपर्टी हवी होती तुम्हाला? मग काय बदला घ्यायचा होता स्वतःच्या मुलीचं लग्न मोडल्याचा, का अजून काही? अहो नाही हो साहेब, आम्ही. चोप. तुम्हाला विचारलं मी, प्रेमाने विचारतोय, लवकर सांगा, नाहीतर माझ्यासारखा वाईट माणूस नाही. फ्रीज मध्ये हात कसा ठेवला? हं? वैभवी तू ठेवलास फ्रीज मध्ये हात? कोणी? तू ठेवला? कोणी ठेवला? पटापट बोला लवकर. मला सांगा तुमच्यापैकी हात तो कापला कोणी? कोणी कापला? नीता तुम्ही कापला? हं? पिशवीत कोणी ठेवला? फ्रीज मध्ये हात कोणी ठेवला आणि का ठेवला? त्या मीनाला तुम्ही आधी मारलं नंतर तिचा हात कापला की ती जिवंत असताना कापला? सावनी मिरजकर कुठे? बोला लवकर, कुठे आहे? लवकर बोला. तुम्ही काय बोलताय? अहो काही आम्ही नाही काही केलंय. शेवटचं विचारतोय, खरं खरं सांगा. जेलमध्ये पाठवेल सडायला, नाही तर. साहेब माझ्या बायकोवर चिडायचं काम नाही. हा सर आपण त्यांना मारू शकत नाही सर. एसीपी आहे मी, एसीपी शेरेकर. हे पोलीस स्टेशन आहे, तुमचं घर नाही आहे. सर मी तुम्हाला सांगतोय, ऐका, आपल्याकडे पुरावा नाहीये आणि या माणसांना मी ओळखतो सर, ही चांगली माणसं आहेत. तुझ्या आणि तुझ्या सस्पेन्शनच्या मध्ये मी उभा आहे, लक्षात असू दे. पोकळ धमक्या द्यायला मी चौधरी मॅडम नाही. मी बोलत नाही, करून दाखवतो. दाखव करून. आणि आत्ताही मी माझी ड्युटी करतो. इंटरोगेशन कंप्लीट व्हायचं आहे, शांतपणे खाली बसायचं.
मी मेले कारण मी जास्त शहाणपणा आणि आगाऊपणा करायला गेले आणि किल्ल्यावरला अति शहाणी आणि आगाऊ माणसं आवडत नाही. मी मेले कारण मी किल्वर सोबत दगा केला आणि किल्वरला दगाबाज माणसं आवडत नाही. मी मेले कारण मी किल्वरची ऑर्डर मोडून तिरका विचार केला आणि किल्वरला ऑर्डर मोडून स्वतःचं तिरकं डोकं चालवणारी माणसं आवडत नाही. मी मेले कारण मी किल्वरचं काम नीट केलं नाही. किल्वरचं काम न ऐकणाऱ्या माणसांना किल्वर जिवंत ठेवत नाही. आता तुम्ही एसीपी शेरेकरच्या तावडीत आहात. कोणाच्या? शेरेकरच्या. वाघाच्या गुहेत जाल एक वेळ तर वाचून याल. ओरखडा सुद्धा येणार नाही अंगावर, पण माझ्या तावडीतून सुटका नाही. खरं सांगितलं नाही तर आयुष्यभर पोलीस लावी ना मागे. पळत राहाल जगभर. थांबा जरा एसीपी साहेब. काय चाललंय हे पोलीस स्टेशन आहे का बस स्टँड आहे? कोणी कधी येतंय जातंय? मला तुमच्याशी बोलायचं. नाही प्लीज, मला आता कोणाचं काही ऐकून घ्यायचं नाही. इंट्रोगेशन सुरू आहे मॅडम, प्लीज नंतर. हिना बचके. मी मेले कारण मी किल्वर सोबत दगा करायला गेले आणि किल्वरला दगा करणारी माणसं आवडत नाही. मी मेले कारण मी किल्वरची ऑर्डर मोडून स्वतःच तिरकस डोकं चालवलं आणि किल्वरला ऑर्डर मोडून स्वतःच तिरकस डोकं चालवणारी माणसं आवडत नाही. मी मेले कारण मी किल्वरचं काम नीट नाही केलं आणि किल्वरचं काम न ऐकणाऱ्या माणसांना किल्वर जिवंत ठेवत नाही. ऐकलत? हे सगळं किल्वर आणि त्याची माणसं करतायत. हे नाही करत आहेत. तुम्ही साप सोडून भुई धोपटताय. ही व्हॉइस नोट आहे ना, ती मला आत्ता आली. तुम्ही मला इथनं बाहेर काढलात ना, त्यानंतर. गेले 2 तास हे तुमच्या समोर बसलेत. यांच्यापैकी कोणी काही केलं असतं तर ही व्हॉइस नोट मला यांनी कशी कधी पाठवली? पुन्हा तीच चूक होती एसीपी साहेब. आम्ही कल्प्रिट नाही आहोत, विक्टिम आहोत. माझ्या कुटुंबातली माणसं आहेत ही. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. यांनी काही केलेलं नाहीये. सोडा यांना. आणि हे सगळं किल्वर करतोय. आता तरी विश्वास ठेवा. बाबा बाबा प्लीज दार उघडा ना. प्लीज. झालं बाबांना फार रडतंय. काय झालं बाबांना? नीता, ए नीता पाणी घे. हां घे थोडंसं. थोडं पाणी पिऊन घेतेस? हां बरं वाटेल. घे. काय ग, उघडलं का दार बाबांनी? नाही, ऐकत नाहीये. उघडेल. आपण एक काम करूया, आपण त्याला थोडा वेळ देऊया शांत व्हायला. गेल्या खूप दिवसापासून सतत अस्वस्थ आहेत. सारखी तुझी आणि दादाची काळजी वाटायची त्यांना. साऊची आठवण आली की रात्र रात्र जागायची. पाहिलं ना, आणि त्यांना संशयित म्हणाले. मला माफ कर. हे सगळं आमच्यामुळे होतंय माहितीये मला, पण पोलिसांच्या पुढे काय बोलणार? तू का सॉरी म्हणतेस? तुझी काय चूक आहे? काय काय झालंय? तू का फोन केला अर्जंटली? का इथे का जमलं? तू का रडते? काय झालंय? दादा तू यांच्याशी बोल ना.
खोलीत बंद करून घेतलंय स्वतःला. आमच्यापैकी कोणाशीच बोलत नाहीये. काय बंद? तुझ्याशी बोलतील बोलला. वैभवी, नीता आणि अजितला पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले होते. चौकशीसाठी कुठल्या रेफरन्स मध्ये? हे हाताच्या पंजाच्या रेफरन्सने. आणि अजितला मारलं त्यांनी. काय? हे काय नवीन चालू झालं? भोसलेला माहिती नाही का नीता आणि अजित बद्दल? अरे काय फालतूगिरी ही? भोसलेचं नाहीये काही. तो नवीन एसीपी आलाय ना, त्याच्यामुळे झालं हे सगळं. आपल्या घरी येऊन गेले ते? हो, भूषण शेरेकर. बरं ते सगळं जाऊ दे ना, तू आधी अजितला बघ, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर. तो खूप खचलाय रे, दार उघडतोय का बघ तू. मी बोल. तू शांत शांत राहा. मी बोलतो. अजित, हे सगळं माझ्या बॅगेत जी पुडी सापडली त्याच्यामुळे झालं का? त्याच्यामुळे पोलिसांना तुमच्यावर डाऊट आलं का? नाही रे बाळा, ये इकडे ये. हे बघ, असं अजिबात बोलू नकोस, घाबरू नकोस, काळजी करू नको. हं? आणि काका आहे, काकू आहे, हो की नाही? सगळं नीट होईल.